तर या ठिकाणी नागपूरमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। सकल मराठा समाजाकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद अशा आशयाचे हे पोस्टर या ठिकाणी हे निषेध आंदोलन सुरू आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी नागपूरमध्ये सकल मराठा समाजाकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। काळे झेंडे दाखवत हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद अशा आशयाचे हे पोस्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नागपूरमधील ही थेट दृश्य आंदोलनाची या ठिकाणी पाहतोय। सकल मराठा समाजाकडून धीरेंद्र शास्त्रींविरोधात हे आंदोलन करण्यात येते। काळे झेंडे दाखवत हे आंदोलन करण्यात येत आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्याविरोधात खरं तर हे आंदोलन छेडण्यात येत आहे। सकल मराठा समाजाकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। नागपूरमधील ही थेट दृश्य पाहतोय। धीरेंद्र शास्त्रींविरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करत खरं तर डोक्याला काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून हा निषेध वर्तवण्यात येतोय। सकल मराठा समाज नागपूर आणि समस्त शिवप्रेमींकडून हे आंदोलन करण्यात येतंय। नागपूरमधील ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं होतं, जे विधान केलं होतं, त्या विरोधात खरं तर हे आंदोलन करण्यात येतंय। हातात काळे झेंडे घेऊन हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। नागपूरमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद अशा आशयाचे हे पोस्टर हातात घेत धीरेंद्र शास्त्रींचा हा निषेध नोंदवण्यात येतोय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे, काय अधिकची अपडेट? अगदी धीरेंद्र शास्त्री महाराज यांची रामकथा जी आहे ते कालपासून नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सुरू झाली आणि आज अगदी 6 ते 9 अशी रामकथा जी असणार आहे। त्यासाठी धीरेंद्र शास्त्री महाराज जे आहे ते याच रस्त्याने म्हणजे हा जो रस्ता आहे जो हा महाल परिसरातील हा रस्ता आहे आणि अगदी माझ्या उजव्या बाजूला जर बघाल तर या बाजूला जे आहे ते या ठिकाणी रेशीमबागचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या रामकथेचं जे आहे ते एकूणच आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे या रामकथेच्या साठी जाताना जे आहे ते या ठिकाणी काळे झेंडे दाखवत सकल मराठा समाजाच्या वतीने जे आहे ते जे काही वक्तव्य केलं होतं धीरेंद्र शास्त्री महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याचा निषेध जे आहे ते एकूणच नोंदवला जाणार आहे। आणि काल धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात माफी देखील मागितली होती। त्यानंतर देखील जे आहे ते सकल मराठा समाज या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत काळे झेंडे दाखवत या ठिकाणी निषेध आंदोलन करते। अगदीच माध्यमाशी ते सध्या प्रतिक्रिया देते, आपण थेट त्यांची प्रतिक्रिया ऐकूया। भाऊ, काय सांगाल? आज तुम्ही आंदोलन करताय, धीरेंद्र शास्त्री यांनी माफी देखील मागितलेली आहे। माझं नाव प्रकाश वामनराव खंडागळे आहे। मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर बोलत आहो। गेल्या 2 दिवसा अगोदर जामठा स्टेडियम इथे धीरेंद्र शास्त्री यांनी जे महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते सरासर चुकीचं आहे। यांना कुठलाही इतिहास माहीत नाही। यांनी कुठल्या तरी काहीतरी विधान करून समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा या धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमीतर्फे आम्ही इथे नागपूर शहरामध्ये इथे निषेध करत आहोत। यांनी आपले शब्द वापस घ्यावे। आज आम्हाला कळलं की यांनी माफी मागितली आहे, पण माफी मागून होत नाही। यांनी सांगितले की माझ्या शब्दाचा गैरवापर झालेला आहे। मीडियानी त्याचा गैरउपयोग करून त्याला तोडमोड करून जोडून त्याचं पूर्ण लेख बदलवलेला आहे असं त्यांनी पूर्णपणे मीडियावर थोपलेलं आहे। परंतु आज आपण शास्त्री आहोत, आज आपण जे प्रवचन देत आहोत आपण आपल्या विषयाला धरून प्रवचन द्यायला पाहिजे। या महाराजाबद्दल त्या महाराजाबद्दल हे असे विषय करून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय। त्याचबरोबर मी या महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे पण त्या सभेला उपस्थित होते। तिथे नितीन गडकरी उपस्थित होते, तिथे मोहन भागवत उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।